आज आमचा टावर जरा लवकरच सकाळी उठलं बरं का. मग म्हणे तुम्ही तुमचे कामं पहा म्हणे. आता मी ना मा काम पाहतो म्हणे थोडंसं. मग बाबाचा चष्मा घेतला आणि मोबाईल घेतला. भाऊना कार्टून लावलं, गाणे लावले, नाचायला बी लागला गडी. आणि उलटा चष्मा लावून कार्टून पाहत बसला होता. तिथं काय विषय. बरं मग काय त्याच्यानंतर मोबाईल पाहून काटाळा आल्यास नंतर भाऊ आहे ना उन्हाळ्यात बॉडी लोशन लावित होता बरं का. आता ऐकायला तयार नव्हता गडी. मग काय त्याच्यानंतर समोरदादा चिवताय म्हणे आम्हाला प्लांट यायचं म्हणे पप्पा आज तुमच्यासोबत. म्हणलं काय हरकत नाही. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. मग काय प्लांटवर गेल्यावर मदत म्हणून समोदादा म्हणे मी पाणी मारितो म्हणे काय अडचण नाही. एसटीपी चालू करून दिलेलं आता समर्थाला. मग त्याच्यानंतर आहे ना काय झालं वाऱ्यामध्ये ना अर्धा बॅनर निघालं होतं आपल्या शटरचं. मग म्हणलं आता ना ते ना फाटून येण्यापेक्षा आहे ना म्हणलं व्यवस्थितरित्या काढून घेऊ म्हणलं नाही का. मी म्हणलं कसं आहे ना साईनात आता नवीन बॅनर बनायचं म्हणलं 1000 रुपये जातील बरं का. मग यालाच आहे ना कोलिन वगैरे मारून चकाचक करून घेतलं. म्हणलं आता आहे ना वेळ भेटल्यावर ना याला व्यवस्थितरित्या ना परत चिटकून देऊ. मग काय त्याच्यानंतर प्लांटवरचे टपाटप काम आवरून आहे ना आज आपल्याला थोडं लवकर जायचं होतं. घरी येत नाही तर अण्णा ते म्हणे भाऊ एकदा आहे ना पाईप बदलून या म्हणे. मोटर काय चाला ना पाणी कमी पडलं वाटतं म्हणे मोटरला. म्हणलं काय हरकत नाही. मग उच्छालला पाईप टाकला खांद्यावर आणि निघालो आपण नदीकडे. कसं आहे ना नदीवर गेल्यावर पाहिलं तिथं पाईप आहे ना गवतात गुतेलं होतं बरं का. आता गवत आहे ना डायरेक्ट कमर इतकं झालेलं होतं. आता ते गवत तोडायचं मिळालं तर सरळ करून जरा पाईप पुरला तिथं तर मग काय हरकत नाही. नवीन पाईप टाकायची काही गरज नाही. पण अंदाज पाहिला तिथं गवताड काढून घेतलं एकदा पाईप सरळ केला. पण म्हणलं यायला नाही पुरायचं कडे आपल्याला ना पाईप बदलावंच लागणार. एक तर मोकार ऊन दुपारच्या भरी जायला होतं गंगात आम्ही मोकार उन्हात आहे ना हाल झाली जरा बरं. मग काय मोटरीकडे जाणार केबल आहे ना आपण बदलिलं होतं घरून आणलेलं आणि मॅडम ना क्लिप खोलून घेतली होती. मग त्याच्यानंतर पाईपाला क्लिप वगैरे बसवल्या आणि मग उतरलं पाण्यात आपण. मग काय 5चा पाणबुडा आहे आपला सेवाचा. मग उचलून न्यायचं तर आपल्याला चांगला पाण्यात. मग काय पाणबुडा मोकार खोल पाण्यात नेल्यास नंतर म्हणलं आता भोनगा नाही राहिलं बरं का. महिना 15 दिवस तर पाऊस येतो तर काय अडचण नाही म्हणलं. आणि मग कसं आहे ना त्यावरून आपण परत गावात निघालो होतं कारण की आपल्याला आणायचे ते कॅपॅसिटर बरं का. आता व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे जनावरपुरतं पाणी आहे ना थोडं भराय करता मोटर चालू करावंच लागते बरं का. तिथं काय विषय नाही. मग आपण आलो होतो संदीप भाऊच्या दुकान. मग काय संदीप भाऊकडून कॅपॅसिटर घेतले तिथं जोडायचे कशी विचारले. मग काय आलो मोटरी पशी परत नाही का. मग मल्टीमीटर पण आणलं होतं म्हणलं आता व्होल्टेज वगैरे सगळं चेक करून ना टाकाटक मध्ये ना मोटर ढळूनच द्यावं लागते आपल्याला थोडा वेळ का होईना. आता ना भर दुपारचं ऊन डोक्यावर होतं भाऊ. मोकार काटा झालं मग म्हणला थोडा वेळ रुमाल तरी घेऊ आपण डोक्यावर. मग काय तिथं भोनगावरला आपण निघालो होतो घरी बरं का. पण आहे ना खोक्याजवळ नाही का कुत्रा आलं बरं का. मग त्याच्यावर नुसतं डोक्यावर हात फिरला होतं बरं का. ते लगेच मला सोडायलाच तयार नव्हतं. मग घरापर्यंत आपल्या गाडी मागायला आलो होतं ते. आणि तसं पाहिलं गेलं ते याचे इतकं इमानदार आजच्या जगात काही कोणी राहिले नाही बरं का. कसं आणि कसं आहे ना जुने लोक म्हणायचे जीव लावला की रानचा पाखरू जवळ येते बरं का. तसंच काहीतरी आज अनुभव मला आला होता. मग त्याला घरी आणलं होतं आपण मस्तपैकी. मग डबा वगैरे घेतला समुदायाला म्हणलं दूध आणि टपकन तिथं राहिलं तर आपल्या तिथं सांभाळू म्हणलं काय हरकत नाही. मग काय मस्तपैकी दूध पिलं ते कुत्र्यानं लागलं पोरासोबत खेळायला. तिथं काय विषय. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रामकृष्ण.